सर विश्वेश्वरैया ने उनको पैसा दे के हटाया। तो ऊपर एक डैम है लिंगनमकी डैम, 40,000 एकड़ है और 4,000 एकड़ है। तो पानी डेप्थ 236 फीट है। ओके। ये बैलेंसिंग रिजर्व वाटर कभी गेट खुलता नहीं। जितना 40,000 किलोमीटर का पानी आ जाता है उतना टनल से गेट्स ऊपर हेवी पावर हाउस है आगे। इतना बड़ा पावर हाउस है, 75% करंट देर सप्लाई कर्नाटक। और इधर को आइलैंड कैसा लग रहा है, फिर चलो हो गया आइलैंड अंडमान निकोबार कैसा है। जैसा बड़ा बड़ा आइलैंड में किंग कोबरा रहता है, 18 फीट तक लंबा वाला है, बहुत तालाब ये से तालाब को ईट ओनली स्नेकिंग। रॉन के गले में है ना किंग कोबरा, वही कोबरा है इसके अंदर। इधर अंदर जंगल है, धरती आइलैंड है पानी। आपको चेक करना है, जा सकते हो वापस आने से।
इथे पाहू शकतात जी स्टोरी आहे भस्मासुराची तिथे एक्सप्लेन केलेली आहे, पण इकडच्या लोकल लँग्वेजमध्ये. आणि मी अगोदर जेव्हा आम्ही एंट्री मारली तेव्हा इंग्रजीमध्ये पण अपडेट केलेली होती. ती मी तुमच्यासाठी आपल्या मराठी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून दाखवणार. आपण जो डोंगर लांबून पाहिलेला आता आपण जवळून पाहत आहेत आणि तुम्ही पाहू शकतात की कसे वेगवेगळे तिथे डिझाईन दिसलेले आहेत. काय हा निसर्गाचा चमत्कार आहे. आणि अजूनही जेवढा ब्रेक झालेला आहे तो कोणताही कडा तुटलेला नाही आहे. तुम्ही जर पाहतील तर तिथे त्या बाजूला पण एक शिळा आहे आणि आजूबाजूला पूर्ण असं डोंगराळ भाग आहे आणि पूर्ण डोंगर आणि पूर्ण असे मोठी मोठी जंगलं. हा जो रस्ता दिसतोय, हे जे स्टेअरकेस जे तुम्हाला दिसतात, इथून आतमध्ये एंट्री आहे. आपण थोड्या वेळाने तिथे जाणार आहे. त्याआधी इथे जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आपण जाऊ. चला तर मग. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे जे बॅग ठेवलेले आहेत त्यामध्ये चप्पल ठेवायचे आणि चप्पल काढूनच आपल्याला आतमध्ये एंट्री घ्यायची आहे. तर बघूया, इथे शॉप पण आहे. काही वस्तू कोणाला घ्यायच्या असतील तर घेऊ शकतात. एक सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. जंगल आणि समोर एक मंदिर आणि या केवच्या जवळून आपल्याला पाहायला मिळतंय कसं दिसतंय ते. मी तुमच्यासाठी थोडं झूम करतोय की तुम्हाला अजून नीट पाहता येईल असं. हे जे मंदिर आहे श्री गंगा चंडिका भैरवेश्वर टेम्पल. आता आपण मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. एकदम थंडावा. एका वेगळ्याच अँगलमध्ये पाहायला मिळते हे सर्व. एक अमेझिंग असा व्ह्यू आहे. समोर मंदिर आहे. त्यामध्ये आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी बाहेरून शूट करतोय. आणि आता आपण जाऊया केव्हसाठी. हा एंट्री पॉईंट जो आहे हा मंदिरातून बाहेर उतरल्यानंतर आहे. तर चला तर मग आता आपण पाहूया. मी पण खूप एक्सायटेड आहे की कसं कसं इथे आतमध्ये केव्हस आहेत ते. इथे आपल्याला एक 10 रुपयाचं तिकीट काढायचं आहे आणि हा रस्ता जो अगोदर मी दाखवलेला होता तोच रस्ता आहे, पण ह्याला एंट्री जी आहे ती मंदिरामधून आहे. खूप साऱ्या पायऱ्या आता चढायच्या आहेत आम्हाला. बघूया किती वेळ जातोय. आणि हा ज्या सुंदर नजाऱ्यासाठी आपण येणार होतो तिथे जवळपास पोचलेलो आहेत. शेवटी मी त्या पॉईंटजवळ पोचलेलो आहे की जिथे आपण ह्या खडकाळ जे दगड आहेत एकदम तो व्ह्यू आता आपण जवळून पाहणार आहे. आतमधून व्ह्यू पाहू शकता कसा एकदम सुंदर असा नजारा. मी 0.6 करतोय म्हणजे पूर्ण एरिया कव्हर करता येईल. आणि हे कित्येक वर्षापासून इथे आजही असंच आहे. आता मी 3x तुम्हाला दाखवतो की तुम्हाला व्यवस्थित नीट पाहता येईल असं. चला आता आपण पुढे जाऊया. इथून पुढे काय काय. ओ माय गॉड, वेगळा असा नजारा, अद्भुत. त्याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकतील वेगवेगळ्या कडा दिसत आहेत. अमेझिंग एकदम. हे पाहूयात कसे सर्व लोक तिथे आनंदी आहेत. आम्ही आता इथे आतमध्ये आलेलो आहोत. संपूर्ण असा अंधार, पण जिथून जिथून भेग आहेत तिथून सूर्यप्रकाश येतोय आणि पूर्णपणे असा उजेड दिसतोय. तिथे वटवाघूळ फिरताना दिसले.
तुम्हाला दिसते फोटोमध्ये जो वरून पाणी पडतोय. अमेझिंग असा व्ह्यू वाटतोय. दगडाला आपण टच करून पाहिलं तर हा दगडच आहे. हा काय वेगळा असा नाही आहे की लांबून आपल्याला वाटते की हे एखादं कोळशापासून बनलेलं आहे, पण कोळसा वाटत नाही. तो पाहू शकता तुम्ही पाणी कसं वरून असं रिमझिम येतोय खाली. अमेझिंग असा व्ह्यू आहे पाण्याचा. वरून जर पाहिलं तर उन्हामुळे एकदम इथे उजेड आलेला आहे आणि ही केव पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. आणि जर आपण इथे पाहू शकतात की कसा वेगळा व्ह्यू दिसतोय. आपण इथून आता खाली उतरत आहेत. भरपूर अशा पायऱ्या, जसं आपण ज्या हिशोबाने वर गेलेले तसेच पायऱ्या आता आपल्याला खाली उतरताना डोंगर हे केलेले आहेत. ह्या ज्या शिळा आहेत ह्या तुम्ही पाहू शकतात. पूर्ण असं दगड, पण त्याला चीर गेलेली आहे. त्या मंदिराच्या आपण आता जवळ पोचलेलो आहेत. हे जे मंदिर आहे हे बंद आहे. जेव्हा आपण इथून आतमधून येतोय तर हा पुन्हा एकदा आपल्याला ही शिळा पाहायला मिळते. आणि जर तुम्ही इथे पाहिलं तर ही शिळा अजूनही आपल्याला जवळून पाहायला मिळते. तर याच्या ह्या चिरा किती झालेल्या आहेत त्या पहा. अशा मोठ्याशा भेगा. चांगला असा नजारा आहे. जर तुम्ही मागच्या बाजूला पाहू शकाल तर हे सगळे डोंगर आणि त्याच्यावरती असणारं पूर्ण रान, हिरवळ, वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. कुठे गडद हिरवा तर कुठे पोपटी कलर. तुम्ही पण वेळ मिळाला तर या एरियामध्ये जर आलात तर इथे व्हिजिट करा. ज्या रस्त्यातून आम्ही आलेलो होतो तोच रस्ता आता आपण परतीचा प्रवास करत आहेत. जर तुम्ही पाहतील तर जरा पावसाळी वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे अंधार पडल्यासारखं दिसतं. आणि खूप मोठी अशी चढण आहे आता, कारण येताना ते उतरण होती म्हणून इझी वाटलं, पण आता खूप डिफिकल्ट होणार आहे. फायनली मला हा गेट दिसलेला आहे. ह्या गेटवरून आपल्याला 10 रुपयाचं तिकीट घेऊन जायचं होतं. ते आता परत देणार आणि बॉटलसाठी दिले सिक्युरिटी डिपॉझिट मी आता परत करणार. आता आमचा प्रवास संपलेला आहे. आम्ही आता जीपमध्ये बसून सर्वजण पाहू शकता चाललेले आहेत. बाय बाय याना केव्स. आता आम्ही चाललेले आहेत विभूती फॉलच्या इथे. इथे आता बस उभे केले आहेत. छोट्या गाड्यांना इथे अलाउड आहे, पण मोठ्या गाड्यां रस्ता छोटा असल्यामुळे त्यांना बाहेरच थांबावं लागते. आणि हा असा चांगला अद्भुत असा नजारा पाहत आम्ही आता पुढे पुढे चाललेलो आहोत ट्रेकिंग करत. एक साधारण अर्धा किलोमीटरचा रस्ता आपल्याला पायी चालायचा आहे. त्यानंतर आपल्याला विभूती फॉल बघायला मिळेल. जाताना जर तुम्ही रस्त्याच्या साईडनं जर पाहाल तर अशी घनदाट झाडी, सुपारीची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. आणि हे पहा, लोक इथे येतात, खातात आणि कचरा करून निघून जातात. कसं इथे स्टेसाठी जी जागा होती तिथे असं कचरा केलेला आहे. तर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, जाताना कधी कचरा करू नका. वरून जो पाणी येतं हा वाहत खाली जातो. हे जर तुम्ही ओळखत असाल काय आहे ते कमेंट करून सांगा. मुंग्याची वारुळं.
आणि झाडांची मुळं आहेत, त्यांनी माती अडकलेली आहे. आपण शाळेत वाचलं होतं की झाडांची मुळं मातीला अडवून ठेवतात आणि हे प्रत्यक्षात इथे पाहायला मिळते की झाडांची जी मुळं आहेत ही मातीची धूप थांबवतात. इथे जवळ पोचतोय, पाण्याचा आवाज अजून जोराजोरात यायला लागलेला. ह्याच कोणत्या तरी गर्द झाडीमध्ये हा विभूती फॉल आहे, म्हणजेच विभूती धबधबा. बघूया, जाताना काही फॅमिलीवाले दिसत आहेत, त्याच्यामध्ये एक छोटी मुलगी खूप खुशीत आहे. तो दिसतोय तुम्हाला धबधबा, लेट मी शो इट. प्रयत्न करतोय कुठे आहे तो बघायला, पण हा बारीकसा दिसतोय तो. तो पहा, वॉटरफॉल दिसतोय. तो पहा, एक पांढऱ्या रंग तिथे दिसतोय गर्द हिरव्या झाडीमध्ये. आणि तुम्ही व्ह्यू पाहिलात हा एकदम भारी असा जंगलाचा व्ह्यू दिसतोय. फायनली ज्याच्यासाठी आपण आले आहोत तो आपल्याला फॉल पाहायला मिळतोय. इथे बऱ्यापैकी पब्लिक उभा आहे आणि तो पहा अद्भुत असा नजारा. ज्या अद्भुत नजाऱ्यासाठी आपण इथे आलो आहोत तो आपण पाहू शकता. आता मी थोडासा झूम केलेला आहे, त्याला पाहायला मिळतो. जबरदस्त असा वॉटरफॉल. आम्ही जेव्हा आले तेव्हा आम्हाला सांगितलं की इथे पोहायला मज्जा हवा आहे, तरी पण लोक आपल्या जीवावर भारी करून इथे येत आहेत, कारण हा अद्भुत नजारा तर पाहू शकता आपल्या डोळ्यांनी. जर जोरदार पाऊस असेल तर अजून हालत बेकार होईल. तुम्ही पाहिलं असेल की आपण एकटा माणूस इकडे येऊन थकतो, पण हे लोक थकतच नाही आहे. तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता, काही लोक साऊंड घेऊन आलेले आहेत आणि गाणी लावून नाचत आहेत. फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवतोय बघा.